नमस्कार, मी मयुरी. श्रावण महिना आता चालू झालेला आहे आणि श्रावण महिन्यात नॉनव्हेज मागितलं की घरच्यांचा ओरडा तर सगळ्यांनी खाल्लेलाच आहे, होय ना? तुम्हाला माहिती आहे का की श्रावण महिन्यातच नॉनव्हेज खाऊ नये असं का म्हणतात? त्याचं काय महत्त्व आहे? किंवा श्रावणच महिना का? हे माहिती आहे का? नाही ना? तर या मी सांगते, त्याचं कारण सांगते. हे आत्ताच चालत आलेलं नाही, तर परंपरेनुसार वर्षानुवर्षे हे चालत आलेलं आहे की श्रावण महिन्यात मांसाहार खायचा नाही. कोंबडी, प्राणी आणि समुद्रातले जीव यांचाच हा श्रावण महिना प्रजननाचा काळ असतो. तसेच श्रावणातील दमट हवामान, कमी सूर्यप्रकाश यामुळेच हवामानात खूप बदल होत असतात. त्याच कमी सूर्यप्रकाशामुळे बकऱ्या, मेंढ्या जे गवत खातात त्या गवतावरती सुद्धा कीड पडते आणि अशा प्रकारचं खाद्य खाऊन बकऱ्या, मेंढ्यांनासुद्धा वेगवेगळे आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळेच श्रावणात मांसाहार टाळावा असं आपले पूर्वज आपल्याला सांगतात. तसेच माशांचा श्रावण महिना हा प्रजननाचा विशेष असा काळ मानला जातो. त्याचमुळे भारत सरकारसुद्धा आणि आपला कोळी समाजसुद्धा श्रावणात मासेमारी करण्याचे टाळतात. तसेच या काळात आपली पचनशक्ती कमकुवत असते. त्यामुळेच मटणासारखे जाड पदार्थ खाण्याचं आपण टाळलंच पाहिजे आणि त्यासाठीच श्रावणात मांसाहार करू नये असं म्हणतात. श्रावण महिना हा भगवान शंकराला समर्पित आहे. याचमुळे श्रावण महिन्यात ग्रंथ वाचन केलं जातं. जसं की माझ्या माहेरी वारकरी संप्रदाय असल्यामुळे माझ्या माहेरी दर श्रावण महिन्याला दरवर्षी ग्रंथ वाचन केलं जातं. कोणताही एक ग्रंथ घेऊन त्याचं 1 महिना त्याचं वाचन केलं जातं आणि ते जेव्हा वाचन चालू असतं तेव्हा घरात अगरबत्ती लावलेली असते, धूप लावलेली असते. इतका छान सुगंध आणि इतकं छान वातावरण तयार होतं की मी ते शब्दात सांगूच शकत नाही. असा हा श्रावण महिना. याचं तुम्हाला महत्त्व आता कळालंच असेल. अजून कोणत्या विषयावरती व्हिडिओ हवा असेल तर मला कॉमेंट करायला अजिबात विसरायचं नाही. ओके, बाय.